नमस्ते. आज मला ना माझ्या मुलाच्या ऑफिसमधून दुसऱ्यांदा चिकन बिर्याणीची ऑर्डर आली आहे. तर ही 2.5 किलो चिकन आणि 2.5 किलो तांदळाची चिकन बिर्याणी आहे. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. 2.5 किलो बिर्याणीसाठी ना मी 10 मिरच्या आणि ह्या सगळ्या गोड्याच घेतल्या आहेत. 2च फक्त तिखट घेतले आणि त्यांना जास्त तिखट नको आहे. आणि 2.5 मूठ कोथिंबीर आणि 2.5 मूठ पुदिना, तर ह्याची मी पेस्ट करून घेणार. 2.5 किलो तांदूळ आणि 2.5 किलो चिकन, त्याच्यासाठी मी 1 मूठ अशी भरून लसूण, म्हणजे हे वजनी 100 ग्रॅम लसूण आहे, आणि 2 मुठी अशा भरून आलं, म्हणजे हे 75 ग्रॅम आलं आहे, एवढं घेतलंय. आणि बिरिस्ता बनवण्यासाठी ना मी अर्धा किलो कांदा हा असा उभा कापून घेतलाय. तेल घातलंय. आता त्याच्यामध्ये ना मी हा कांदा तळून घेते, म्हणजेच बिरिस्ता करूया. तर मी अर्धा किलो कांदा हा तळून घेतलाय. याला बिरिस्ता असं सुद्धा म्हणतात. धणा पावडर 5 चमचे, जिरं 2.5 चमचे, हा मालवणी मसाला 2 चमचे, 2 चमचे मीठ, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि 2 चमचे तिखट आणि 1.5 चमचा हळद, एवढा मसाला घेतलाय. तर हे 2.5 किलो चिकन आहे आणि त्याच्यासाठी आता हा आपण मसाला ह्याच्यात घालून घेऊया. आणि हे 600 ग्रॅम दही आहे, ते पण मी त्याच्यात घालून घेते. आता आपण हे आलं लसूण जे वाटून घेतलंय ना, त्यातलं अर्ध फक्त मी याच्यामध्ये घालणार आहे. नंतर हे कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना, ते पण आपण ह्याच्यात घालून घेऊया. आता ह्याच्यातच ना आपण एका लिंबाचा रस पण घालून घेऊया. आता त्याच्यामध्ये ना आपण हे कांदा तळलेलं तेल आहे, ते 150 ग्रॅम आहे, ते पण त्याच्यात ओतूया. हे सगळं ना मी मॅरिनेशन करून घेणार आहे. पूर्ण त्या सगळ्या चिकनला ना आपण हा सगळा मसाला लावून घ्यायचा. आणि आता हे मला उद्या सकाळी बनवायचे ना, म्हणून मग ही असंच मी सगळा मसाला लावून ते फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग उद्या सकाळी आम्ही याची बिर्याणी बनवायला सुरुवात करणार. आता मी त्याच्यामध्ये ना सगळ्यात शेवटी हा बिर्याणी मसाला 4 चमचे घालते आहे. हे बघा, आता हे सगळं मी असंच हे करून मसाला त्याला लावून घेतला आणि आता ना मी ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे. सकाळी ना मी आता हे मखनी तयार करायला घेतली आहे चिकनची. त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये 300 ग्रॅम तेल, नंतर 4 तेजपत्त्याची पानं आणि हा 2 किलो कांदा आहे, तो बारीक कापून घेतला आणि त्याच्यामध्ये तेलामध्ये घालून तो ना छान परतून घेतला ब्राऊन रंग झाल्यावर. आणि मग ही उरलेली आलं लसणीची पेस्ट होती ना, ती पण मग त्याच्यामध्ये घातली आणि ती पण छान अशी भाजून घेतली. आणि नंतर हे अर्धा किलो टोमॅटो आहेत, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये बारीक कापले आणि त्याच्यामध्ये घालून ते मस्तपैकी असे फ्राय करून घेतले, म्हणजे भाजून घेतलेत टोमॅटो. आणि छान अशी ही आपली ग्रेव्ही तयार झाली आहे चिकन त्याच्यामध्ये घालण्यासाठी. आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना मी अजून अर्धा चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली त्या ग्रेव्हीमध्ये आणि पुन्हा ते असं परतवून घेतलं आहे. आणि रात्री जे मी चिकन फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना, सगळे मसाले लावून ठेवलेलं होतं, ते चिकन त्याच्यामध्ये घातलं आणि मीडियम गॅसवरती चांगलं 2 मिनटं परतवून घेतलं. आणि नंतर मग गॅस थोडा मोठा केला, मध्यम गॅसवरती ते परतवून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये अजून मी 2 चमचे बिर्याणी मसाला, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर हे अजून त्याच्यामध्ये घातलं आणि मग छानपैकी असं परतवून घेतलं आणि 5 मिनटं शिजवून एक वाफ काढून घेतली. सकाळी मी उठल्यावर सर्वात प्रथम आधी ना तांदूळ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि दुसरीकडे पाणी तापत ठेवलं आणि त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, तेजपत्ता, मीठ, तेल, लिंबू घातलं. खडा मसाला नाही घातला, त्याच्याऐवजी मी गरम मसाला घातला, कारण त्यांना खडा मसाला नको होता. आणि मग त्याचा भात मी 80% बनवून घेतला. आपली चिकनची मखनी तयार झाली. आता आपण आणि भात पण शिजलाय, तर आपण आता त्याचे लेअरिंग करूया. तर मी खाली ते चिकन ची मखनी, त्याच्यावरती भात आणि त्या भातावरती अर्धा भात घातला आणि मग वरती तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर आणि थोडा बिर्याणी मसाला, असा एक लेअर. आणि दुसरा लेअर पण मी तसाच केला. आणि हा बघा, हा दुसरा लेअर तयार झाला, म्हणजे आपला वरचा बेस. आणि मग त्याच्यावरती ना भरपूर सारं असं तूप सोडलं आणि किती सुंदर दिसतं ना आपली छान अशी. आणि मग इथे तवा तापत ठेवला होता मी आधीच 5 मिनटं मोठ्या गॅसवरती. आता त्या तव्यावरती मी हे पातेलं ठेवलं, त्याच्यावरती गच्च झाकण ठेवलं आणि छान वाफ आली पाहिजे म्हणून हे मोठं पातेलं पाण्याचं ठेवलं त्याच्यावरती वाफेला. आणि हे बघा, मस्तपैकी आपल्या बिर्याणीला दम बसलेला आहे. 5 मिनटं मी मोठ्या गॅसवरती आणि नंतर बारीक गॅस करून मी 35 मिनटं त्या बिर्याणीला दम दिला होता. आता जेव्हा आपण बाहेर बिर्याणी द्यायची असते ना, आपल्याला पार्सल पाठवायचं असतं, तेव्हा पातेल्यावरती ना असा पेपर पसरवायचा आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे वाफेचं पाणी त्या बिर्याणीत पडत नाही. मग असं प्रकारे मी पॅक केली, ओढणी बांधली आणि मग पिशवीत घालून मुलाजवळ दिली. तो 7 वाजता ऑफिसला जायला निघाला आणि अशा प्रकारे बिर्याणी तयार झाली. थँक्यू.